काय करायचं या शहरातल्या ट्रॅफिकचं. सिरियसली केवढा मी दाखवते तुम्हाला. हा एवढा त्या पुढचा सर्कल येईपर्यंत आहे. आणि किती मिनिटाचं आहे काय माहिती. नशीब हो मी शहरातला मुलगा नाही केला. आमचा अलिबाग काय शहर नाही का काय. ते शहर आहे पण हा शहरासारखं नाहीये. चांगलं आहे हो आमचं अलिबाग. अरे वा. आता माझं बोलायला पाहिजे ना मी. खरंच खरंच. नाही तुझंच आहे ग तुझंच आहे. आणलीस ना आता लग्न करून तर काय किल्ल्यावरनच आणलंय पलवून पालिका. सांग ना पण तुम्ही पालिका सांगितलं होतं आम्हाला. आता मेन डेस्टिनेशन तेच सांगणार ना. पासून 20 किलोमीटर आतमधला रस्ता सांगायचा. मग काय सांगणार. जांभूळपाडा सांगायचं. तालुका पाली. तुम्ही हसता आमच्या गावाला. करचुंटे गावाला पण हसतात. हे कचरा कुंडी करून टाकतात. असं नाहीये आम्ही असं कचरा कुंडी वगैरे करत नाही. आम्ही माझं म्हणणं बेसिक काय तू आता विषय पालटू नको. तुम्ही का त्यावेळेला मुलगी कुठली आहे तर पालीची असं का सांगितलं म्हणजे. पाली हे बेसिक सगळ्यांना माहिती. बेसिक कसं असेल आता. पाली हे गाव सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे की नाही. आपले ते थळ गाव आहे की नाही. त्याचा तालुका अलिबाग येतो की नाही. मग लोक काय सांगतात मुलगी कुठली आहे सांगते थळची आहे. थळची आहे सांगतात. अलिबागची पण सांगताना अलिबाग असं सांगणार ना. अरे तालुका अलिबाग ना. पण अलिबाग साईडची असं सांगणार ना. मग अलिबाग साईडची असं नव्हतं बोललं. आम्हाला असं इमॅजिन झालेलं की हे तू ऐक तू चेंडराचा आहेस तर सांगताना अलिबागची का सांगितलंस. चेंडरे आणि अलिबाग मध्ये एवढा फरक नाही जेवढा पाली आणि करचुंडे मध्ये. पण तरी अलिबाग सांगितलंस ना. मग मी पण मग 21 किलोमीटर फेल होतं फरफटत. आता येतोय घोर इकडे वळतायत. बघ सासू पण हे करते. आता काय करू मी. शेवटी धीराने ऍक्च्युली छान झालेलं. हॉल खूप छान होता मला आवडला. हा नेहाच्या लग्नाचा नव्हता ना. नाही नेहाच्या लग्नाचा वेगळा होता. आणि हिचा साखरपुडा आला तो कुठला होता हॉल. नाही कोणाचा तो नेहाचा लग्नाचा हॉल होता. सुमाचा साखरपुडा आला तो. कारण तोच सांगितलेलं वाटतं. तर छान झालं आजचं लग्न. जेवण तर मस्तच होतं जाम. आम्रखंड सुरेख सुरेख होतं ग. आम्रखंड मस्तच होतं ग. मी नाही खाल्लं पण संकल्पने खाल्लं. आणि अजिंक्यला पण सांग. अजिंक्यला सबस्क्राईब करायला लाव. अजिंक्य प्लस ब्लॉग बघायला लाव. आणि हा आपल्या लग्नाचा अजिंक्य +4. हो ही तिला आपण सेपरेट रील करून पाठवू. म्हणजे अर्धा तास झाला आम्ही इथेच होतो या ब्रिज वर. कुठला आहे हा. कळंबोलीचा ब्रिज. म्हणून शहरात यायची इच्छाच होत नाही अजिबात. आम्हाला दोघांनाही मुंबई अजिबात नाही आवडत. गेले अर्धा तास आम्ही अजून ट्रॅफिक मध्येच आहोत. जी मगाची ट्रॅफिक आहे. 5 वाजले. 5 अजून पुढे सरकली नाही. आलो आता काठावर अगदी. पण आता नाही परत यायचं आपण शहरात. लग्न असेल ते यावंच लागतं. कुर्त्यावर कोण शॉपिंगला येतं डीमार्टला. कुर्त्यावर कोण शॉपिंगला येतं डीमार्टला. कुर्त्यावर लग्नाला येतो आणि लग्नावर येत आहे तर आम्ही शॉपिंग करतो नेहमी. कधी रे. बऱ्याच वेळा. किती वेळ आलाय. 87. हो काय. हा बाया कोणतरी ओळखीचे दिसतात.
काल आम्ही डीमार्टला गेलेलो, तर ह्या सगळ्या गोष्टी आणल्यात मी. तर मी तुम्हाला एक एक करून दाखवते काय काय आणलंय. काल ॲक्च्युली मी शूटच केलं नाही, सांगते नंतर का नाही केलं ते. हां, ह्या बाटल्या आहेत, आम्हाला ऑफिसला आत्ता लागणार आहेत. त्यातल्या आणल्यात 2, संकल्पला आणि मला. ही एक, अशा ह्या 2 आणल्यात. एक रुमालचा बंच आणलाय, संकल्पाला रुमाल पाहिजे होते त्यामुळे. हे पेडिक्युअरसाठी मी स्पेशल आणलंय मला. त्यानंतर हे लॉक आणलेत, असे 2 लॉक आणलेत. आईंना हे रब्बर आवडले, खरंच रब्बर छान आहेत, क्वालिटी पण खूप छान आहे, त्यामुळे ते आणले. हँडवॉशचं मोठं एक पाऊच. आता उन्हाळा पण येतोय, पावसाळा पण येतो. आम्ही ॲक्च्युली पावसाळ्याचं पण सामान आता डीमार्टमधूनच भरणार आहोत, आणि तसा प्लॅन चाललाय. नंतर हे डोअरमॅट आहे, हे आम्ही ॲक्च्युली बाथरूम समोर टाकायला आणलं. हे असं मऊ आहे ना, आणि ह्याच्यात पाणी खूप छान जिरतं, त्यामुळे ह्यातले आम्ही 2 आणले. एक खाली एकदम. ही फाईल फोल्डर आहे, दाखवते खोलून. त्यात असे सेक्शन आहेत छान. ह्यातले 2 आणलेत, दोन्ही सेमच आणले. घरी जे कागदपत्र आहेत सगळे ते ठेवण्यासाठी काय करायचं म्हणून आम्ही हे फोल्डर आणलेत, म्हणजे सगळे एकाच ठिकाणी व्यवस्थित येते. हे पण फोल्डरच आहेत, पण हे झिपवाले फोल्डर आहेत, जे आपल्या इथे मिळतात ना डायरेक्ट, इथून डायरेक्ट असतात ते ओपन, तसे नाही आहेत. हे ह्याला झिप आहेत, त्यामुळे ह्याच्यात काही पटकन कागदपत्र ठेवू शकतो. असे 4-5 आणलेत संकल्पने. हे मी रब्बर उचलले, मला असे घ्यायचे होते रब्बर. हे आता बघू कसे दिसतात, फंकी थोडे. तर हे आणलेत 2. हे एक डोअरमॅट आहे, हे ऑफिससाठी आणलं आम्ही. हे सुद्धा असं रबरी आहे, म्हणजे हे खालून असं सरकणार नाही जरी पाय ठेवला तरी, आणि हे व्यवस्थित बसेल. नाईस डे. हे ऑफिससाठी आणलंय. आणि हे दुसरं एक आहे, सेम तसंच रब्बर आहे, आणि कसं म्हणता येईल पॅटर्न मला नाही माहिती काय बोलतात त्याला. हे एक आणलंय ऑफिससाठी. आणि हे पेन सुद्धा ऑफिससाठी आता लागणार आहेत, तर ते आणले. आणि एअर फ्रेशनर आमच्याकडे ते ऑटोमॅटिक स्प्रेवाला आहे, तर त्याच्यासाठी ती रिफिल करायचं होतं, बॉटल संपलेली, त्यामुळे हे आणलंय. आणि हे आहे शॉवर, आम्ही शॉवर जेल वापरतो त्यासाठी डर्मीकूल. गरमी खूप आहे त्यामुळे डर्मीकूल. आणि हे छोटं मोठं चटरपटर आपलं सामान घरातलं. रिन मोठा आणला आहे, आणि तूर डाळ आणले भरपूर, आणि तांदळाच्या गोणी आणल्या. तर अशी आम्ही सगळी शॉपिंग केली. नंतर पण निघत नव्हतं आम्हाला आधीपासून शॉपिंगला डीमार्टला, काही उचलून म्हणून, पण यावेळेस नेलं. संकल्प बोलला की आपण नेक्स्ट टाइम परत जाऊयात. मग आमचं असं ठरलंय की पावसाळा सुरू होण्याच्या आधी डीमार्टला मस्तपैकी शॉपिंग करू. सगळं घरातलं पण आमचं सामान आहे ते आमचं शॉपिंग करायची ठरलं असं. तर तो बोलला की आपण जाऊया. म्हणून आमचं चाललंय जून महिन्यात नसेल की त्यामुळे खूप शॉपिंग करून मनापासून. आणि तसं चटरपटर आमचं घेणं होतंच, पण तरी पण. तर मी इथे गेल्यावर शूट करायलाच विसरली. का मी सांगते, असं म्हणजे मी खूप दिवसांनी एकटं गेलेली डीमार्टला. म्हणजे मला असं वाटतं 3-4 वर्ष नाही, आय थिंक झाले असतील 2 वर्ष तरी आरामात झाली असते आम्ही डीमार्टला गेलोच नव्हतो. पण ह्यावेळेस गेलो आणि मी विसरले की मला शूट करायचं. आतमध्ये शिरलो आणि मी मोबाईल जो ठेवून दिला तो ठेवूनच दिला. पण म्हटलं ठीक आहे असू दे, एक तर कधीतरी जाणार होता, तर नेक्स्ट टाइम जाऊ तेव्हा नक्की शूट करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. आणि ठीक आहे, अशी होती आमची शॉपिंग. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब सुद्धा आता थोडे कमी झाले, म्हणजे सबस्क्राईब पण करत नाही, व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करत नाही, तर नक्की करा. मी आता खूप छान असणार आहे व्हिडिओ, नवीन काहीतरी मी आता घेऊन येणार आहे. म्हणजे पुढच्या शुक्रवारी मी आता छान जे मी तुम्हाला सांगत होती, जे सरप्राईज आहे ते मी तुमच्याबद्दल आता शेअर करणार आहे. नक्की हा व्हिडिओ झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की सबस्क्राईब आठवणीने करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. जेव्हा मी पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला तो समोरच दिसेल. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.